आता बघूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागा वाटपासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली। सातत्याने संपर्क करूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुठलाही प्रतिसाद नसल्यानं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटपावर चर्चा केल्याचं समोर आलंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या बरोबर आहेत। अभिजित, पुण्यात नेमकं काय घडतंय? विशाल, खरं तर गेल्या 5 ते 6 तासापासून ठाकरे गट आणि काँग्रेसची म्हणजे महाविकास आघाडी आता म्हणता येईल का असा प्रश्न आहे। कारण त्या दोघांचीच बैठक झाली। राष्ट्रवादीचे नेते बैठकीसाठी अनुपस्थित होते। आता ह्या दोघांनी मिळून सर्व 165 जागांवरती चर्चा केली आहे आणि त्या 165 जागांवरती दोन्ही नेत्यांकडून, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून समन्वय करण्यात आला की बाबा कुठली जागा ठाकरे गटाने लढायची आणि कुठली जागा काँग्रेसने लढायची। आता आज संध्याकाळपर्यंत ही सगळी येणार आहे, पण बैठकीत मेन चर्चा झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुपस्थितीची। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांना फोन लावले। त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की आम्ही पोहोचतोय, पण त्यानंतर काही नेत्यांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांचे फोन नॉट रिचेबल झाले, तर काही नेत्यांनी फोन नाही उचलला। बेसिकली सुरुवातीला 1 ते 1.5 तास यावरच चर्चा झाली। त्यानंतर मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाला कळून चुकलं की आता ते येणार नाहीत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुणीही चर्चेसाठी येणार नाही। मग 165 जागा ज्या पुण्यातल्या आहेत त्या समोर घेण्यात आल्या आणि दोन्ही गटाच्या नेत्यांनी 1 to 1 कुठल्या जागावरती कुणाची ताकद आहे, कुठल्या जागावरती कुठल्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, ही चर्चा झाली आहे। आणि आता रात्री सतेज पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत आणि सचिन आहेत जे ठाकरे गटाचे नेते आहेत, त्या दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास बैठक होणार आहे। त्या बैठकीत आणि मग त्यानंतर निर्णय जो तो घेतला जाऊ शकतो। धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता बघूयात, अलिबाग वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते। 10 ते 15 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। मुंबई आणि अलिबागकडे जाणाऱ्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक कोंडीमध्ये ॲम्ब्युलन्सही अडकल्याचं कळतंय। लागून सुट्ट्या आलेल्या आहेत ख्रिसमसच्या, त्यात 31 डिसेंबर या दृष्टीनं अलिबाग वडखळ मार्गावरती आपण बघतोय पर्यटक अलिबागच्या दिशेने जात आहेत। वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे आणि 10 ते 15 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग पोहोचल्याचं कळतंय, ज्यात आपण बघतोय की ॲम्ब्युलन्स देखील अडकली आहे।